आडवा कर त्याच्यात पाय ठेवायला होईल. हा घे असं. हा बस चल जा नुसा. हा हा चल चल बाय बाय. स्लो मुंबई गोवा हायवेला NH66 लेफ्ट मुंबई. पिलर कॅप, ह्या 4 पिलरची पिलर कॅप काय म्हणतात ना, ती बाहेर आलेली आहे. लय मोठा ब्रिज आहे रे. ठीक आहे, वरना पिलर पण टाकला आणि पाणी जाऊ पण हे केलं नाही. हा टन भविष्यामध्ये पूर्णपणे स्किप झालेला असेल. काय किती पण नाही, भविष्यात हा पण टन असेल की नाही माहिती नाही. हा डेंजर टन आहे, पूर्ण यू टन आहे, जागेवरती टन आहे. पण इकडनं चाललं आतमध्ये शॉर्टकट हातखांबा स्किप करण्यासाठी. डायरेक्ट बाव नदीला बाहेर पडू असं आहे. इथे आता आपण होतोय जॉईंट. लेफ्टला गेला हातखांब्याला रस्ता, आणि हा आता आपण, हा जुना रोड आहे ऍक्च्युली, आणि वरती चढून आता आपल्याला परत मुंबई गोवा हायवेला जॉईंट व्हायचं आहे. पूर्ण रोड गेला आणि हा वरना तो पूर्ण डोंगर खोदून हा नवीन रस्ता बनवलेला आहे. आपण बाव नदीला. हे पण ब्रिजचं व्यवस्थित काम चालू आहे तसं बघायला गेलं तर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. मी अनिल आंबेडकर, आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय, अरे काय कार कुरकुर चालायचं. आता आपण चाललोय मुंबईला, गावातून मुंबई. आजचा हा प्रवास असेल राजापूर ते मुंबई, दिवसाचा प्रवास. चला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या प्रवासाचे मुंबई गोवा हायवेचे अपडेट देतो. चला तर. आडवा कर त्याच्यात पाय ठेवायला होईल. हा घे असं. हा बस चल जा नुसा. हा हा चल चल बाय बाय. घाबलो. 11:17 आपण निघालोय टोकळवाडी मध्ये. पुन्हा पांडव वाटतो. कधी गेलो? स्लो मुंबई गोवा हायवेला NH66 लेफ्ट मुंबई, राईट गोवा. आपण लागलो आपल्या मुंबई गोवा हायवेच्या सर्वात उंच ब्रिज, राजापूर ब्रिज. उद्घाटनला गेलो ना मी. राजापूर डेपो. एमटी असे ना तो, एमटी. नेरकेवाडी. राजापूर सोडल्या एक टन लय भारी आहे. एका थोडं कमी करू गो नाही रे. बघ ना, जागेवर आहे ना एकदम. खरोते फाटा 11:45. आता रोड सुसाडत आहे.
रस्ता आहे ना तो आपण लांजा वगैरे या मार्गे करणार आहोत. त्या रस्त्याचा आपण अपडेट घेऊया कसा काय रस्ता. बरेच जण बोलतात की खूप खराब आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी आज त्या रस्त्याने आपण पोहोचू. चला भेटत राहूया या रस्त्यावर. पोलीस पास पुणेच्या ब्रिजवरती आहे. पुढे रायपाटणचा ब्रिज, पाचलला जाणार रस्ता. लगेच या पुढच्या ब्रिजच्या खालना पाचलला जायला रस्ता. मंदरूळ 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 हो मंदरूळ. आपण जर खालून गेलो असतो तर वाटूळवरनं त्या रस्त्याला गेलो असतो. हे वाटूळ गावातलं ब्रिज आहे. ब्रिजच्या खालना राईट मारून आपण जातो ते देवरुख मार्गे जाताना, साखरपा वगैरे जाताना या ब्रिजच्या खालून जावं लागतं. आपण जाऊया सरळ लांजाकडे. तर लांजाचा रस्ता कसा आहे तुम्हाला दाखवतो. आपली राजापूरची हद्द संपली आणि लांजा इथून चालू या ब्रिजवरून खालून एक नदी जाते. ते ब्रिज आपण क्रॉस केलं की लांजामध्ये आलो आणि राईट साईडला एक फॅक्टरी पण आहे. चालू आहे काय माहिती नाही आपल्याला, होती पहिली. आणि लांजाला जसं चालू झालं तसं डांबराचा रोड चालू झाला आणि गाडी आता स्टेबल आहे. धडधडत नाही. काय काय तर धैधयत नाही या गाडी आहे ना. गाडी आता स्मूथ चालली आहे, धैधयत नाही चालली आता. राजापूर रत्नागिरी असं होय, रत्नागिरी राजापूर रत्नागिरी होय. वाकेडे गाव ते वादाचारी मार्गाचं काम चालू आहे. टुरिस्टची गाडी आहे रे ती. ठीक आहे, टुरिस्ट परमिट आहे. परमिट आहे. घुसला असता मध्ये मध्ये सिमेंटचा रस्ता पण आहे लांजाला येताना आणि मध्ये मध्ये डांबराचा रस्ता आहे. परत डांबर रस्ता चालू झाला. मध्ये मध्ये सिमेंटची पण पॅच आहे, नाही असं नाही. ती लेन आहे ती पूर्ण डांबराची आहे. जी सिमेंटची येणारी लेन लांजाकडनं आणि जाणारी लेन डांबराची. अण्णाच्या सासरवाडी इलो ना मायरा. परत लागला सिमेंटचा पॅच आणि गाडी लागली, धैधयोग लागली गाडी. आता इथून हा सिमेंटचा पॅच चालू झाला. त्या साईडला आता डांबरी पॅच आहे त्या रोडवरती. गोव्याकडे जाणाऱ्या गाडी रोडवरती लेनवरती आलटून पालटून ठेवलंय वाटतं त्यांनी. आता इथे डांबरी चालू झाला, तिकडे सिमेंटचा आहे पॅच. सीएनजी चालू झाला. सीएनजी थोडी याच्याकडे सीएनजी पंप नाही. प्रत्येकाला एक सीएनजीचं बस हे ठेवायला पाहिजे रे. ट्रकांना थांबायला बनवलेली जागा ही. ट्रकांना थांबूक बनवलेली जागा. आराम हा इकडनं सिमेंट डांबरी चालू झाला. तिकडे पण डांबरीच आहे. साखरपा खैरे लेफ्ट साइडला दाखवता त्या बोर्डावर. यांना वळून जाता वाटतं रस्ता तिकडे. हा रे आहे सीएनजी आहे. लाइन है लाइन काय
कुत्र्यासारखी परिस्थिती. कुत्र्यासारखी राहायचं काय. सीएनजी ला गर्दी बघितली का? राजापुरात तर भेटलाच नाही आम्हाला सीएनजी. आता बघायला लागेल कुठे भेटतो का पुढे. पालीला पण एक चालू झालं ना रे. पोचलो, लांजात पोचलो बाबा. सिंगल रोड चालू झाला आणि गाई पण दैदैव गाई दैदैत आहे गाई. विरार जायला ते अर्धी मुंबई परत अर्धा राजापूर झाला रे पुढे जा मुंबईत जाऊन. नको जीव होतं ते कंटेनर वगैरे. लांजा, कुवे, इंदौटी, सानवी, एसी स्लीपर बस. लेट बघते लेट आहे 12 वाजता आली ती आता इकडे. अरे ती रत्नागिरी करून येतात ती. पहिले रत्नागिरी जाता, रत्नागिरी फिरून येतात ती. पण बघ जय श्री कृष्ण. स्लीपर नाही, स्लीपर नाही, सीटर. पिलर कॅप वगैरे काय झाले नाही तिथे, फक्त पिलरच आहे. पुढे काय बाजूला काय टाकतात ना ते सपोर्ट, त्याचं काम चालू आहे. शनी सर्वात उशीर आहे ना ही गाडी. अरे पण एवढी लेट? ट्रॅफिक मध्ये बसलेली असणार रे. मानगाव ट्रॅफिक मध्ये बसलेली. किती लेट झाली तरी 8-9 वाजेपर्यंत तरी येतात ती राजापुरात. ती आहेत 12 वाजले ती का लांजात होत. इथे काही ऐतिहासिक पिलर होते, बरेच वर्ष तयार होऊन बसले होते. त्यांना तर रूपरेखा भेटते. याला काय म्हणतात माहिती नाही. वरती जे बाहेर काढतात ना, पिलर कॅप म्हणतात की काय आपल्याला माहिती नाही एवढं. पण त्या ऐतिहासिक पिलरांना आता सध्या रूपरेखा भेटते. आता त्यांना या 4 पिलरची पिलर कॅप काय म्हणतात ना, ती बाहेर आलेली आहे. तुमचं नाही, आपण ब्रिज मोठा रे. आपण बाजार पार करून ना या ब्रिज. पहिले ते ऐतिहासिक पिलर होते, त्यांना पिलर कॅप लावला नाही वाटतं, पहिले टाकला नाही वाटतं. लांजा डेपो बराच वेळ गेला इकडे आपला. समोर मार्केट आहे वाटतं रे, बाजार हा वाटतं. आज मंगळवारचं नाही, मंगळवारचं असतं ना रविवार. आज रविवार. भेटते की नाही इकडनं. असं गटाराचं काम चालू आहे. इकडचं झालंय, सर्व्हिस रोड बनवतात वाटते. होय, सर्व्हिस रोड बनवतात वाटतं. झालं तर बरा होईल, ट्रॅफिक तरी नाही राहणार. ऐतिहासिक पिलर जुन्यातलो. समोरच्या या गाडीमुळे एवढं ट्रॅफिक कधी निघणार काय कळत नाही. साईड पण नाही देत आहे. तिकडचा ट्रॅफिक कमी झाला बघ, याच गाडीमुळे झालेला सगळा. त्याने जाम करून ठेवलेला आल्याने वाकडो फेकडो. लेफ्ट साइडला सर्व्हिस रोड झालेला आहे. चालू कधी करतील माहिती नाही. आणि खाली थोडा बसवलाय पण रस्ता. असं झालं तर बरं होईल. यायची गेली, घरा गेली. मोठं ब्रिज आहे मित्रांनो. नेक्स्ट ट्रिपला येऊ आपण बहुतेक, तेव्हा ह्या सर्व्हिस रोडवरनं जाऊ आपण. आणि तिकडे पण गोव्याकडे जाणाऱ्यांचं पण तिकडे सर्व्हिस रोडचं काम झालेलं आहे. आणि हे नदी लय मोठा ब्रिज आहे रे या. ठीक आहे, वरना पिलर पण टाकलं नाही आणि कालना पाणी जाऊ पण हे केलं नाही त्यांनी. ब्रिज टाईपच केलं, म्हणजे सर्व्हिस रोड साठी असतात बहुतेक. हो, पिलर कॅप बरेच झाले. लांजामध्ये ब्रिज वर्क इन प्रोग्रेस, बऱ्यापैकी प्रोग्रेस मध्ये. मार्केट मधलंच काम नाही झालेलं आहे त्याचं. मधल्या या 2 पिलरचं
हे नाही, पिलर कॅप्स नाही झाले. बाकी पुढे तर झालेलं दिसतंय मला. आपण इथून पण हा रस्ता इकडे जातो कुठे देवा साखरपा देवरू इथपर्यंत पिलर झाले आहेत. मला वाटतं तिथून पुढे मग काय कसं काय कंटिन्यूस करतील माहिती नाही. भराव टाकून तेवढं वरती उचलतील त्या. माझ्या मते पुढे पिलर येतीलच. मुलीचा काम झालेला आहे एक साईडचा. सिंगल रेडच आहे. लक्ष का बघ देतो मागे. मुलांना दिला नव्हतं तिकडे वाटतं आंघोळ घरात. गाड्या लेट आहेत का लेट झाल्या माहिती नाहीत. ती गाडी आता गेली 12:20 ला आणि आमची 20-25 मिनिटं गेली लांजामध्ये, लांजा ट्रॅफिक मध्ये. तर इथून दोन्ही लेन चालू आहेत. सर्व्हिस रोड आहे इथे बऱ्यापैकी. त्या साईडला पण आहे गोव्याकडे जाणाऱ्या साईडला, पण इकडे काय झालेलं नाही आहे. पण असेल तर दोन्ही लेन व्यवस्थित आहेत आणि तशाच आहेत जशा लांजाच्या अगोदर होत्या ना. एका साईडला डांबरी लेन, एका साईडला सिमेंटची लेन. आपण चाललोय डांबरी लेन वरनं, त्या साईडला आहे ती सिमेंटची लेन. हे डेंजर काम आहे इथे ब्रिजवरचं. जरा एखादी गाडी जर चुकून जर गेली ना त्या साईडला, खालच्या साईडला, खूप मोठा डिस्टन्स आहे. देवधई आता आपण पोचलोय देवदे फाट्यावर. लेफ्टला गेला देवधई. देवदेच्या पुढे आल्यानंतर हा रस्ता बहुतेक बसवतायत किंवा इथे पुढे माझ्यामध्ये घाट असेल. रस्ता तर झालेला दिसतोय मला. हा ना रे, डांबर विपर टाकून तयार करतो रस्तो. तो घाट असत ना रे तो. खायचा टर्न नाही का यू टर्न सारखा. हा वेरळ का असं. वेरळच्या घाटात असतो बहुतेक. वेरळच्या घाटात असतो. एक खालना काम चालू आहे आणि तो सरळ म्हणजे तो एक मोठा टर्न होता ना मध्ये, ते टर्न तो सरळ करणार आहे. आणि हा रस्ता बऱ्यापैकी खाली नंतर बसलेला असेल. एवढ्या उंचावरून आपल्याला जायची गरज नाही पडणार. हा जुना रोड आहे. भविष्यात हा पुढचा टर्न नसेल जे आपण आता लेफ्ट साइडने वगैरे जाऊ ना, खालून सरळ जाईल रस्ता. हा टर्न भविष्यामध्ये पूर्णपणे स्किप झालेला असेल. काय किती पुन्हा नाही. भविष्यात हा पण टर्न असेल की नाही माहिती नाही. हा डेंजर टर्न आहे, पूर्ण यू टर्न आहे. जागेवरती टर्न आहे. बघा हे डायव्हर्जन पटकन कळत नाही. डायव्हर्जनला लागताना रस्ता खराब. आता घाट गेल्यानंतर परत दुहेरी वाहतूक चालू झाली आहे. वेरळ गेल्यानंतर पण एक साईड सिमेंटची आहे आणि त्या साईडची जी लेन आहे ती डांबरी आहे. मध्ये ही डांबरी होते आणि तिकडची लेन सिमेंटची होते. पण
वेरळ गेल्यानंतर थोड्या काही किलोमीटर नंतर परत सिंगल लेन चालू होते समोर. लोकेशन काय आयडिया नाही. डायव्हर्जन नाही काय रे बाबा चांगलं. ठीक आहे डायव्हर्जन ठीक आहे, एवढं काय खराब नाही डायव्हर्जन आहे. ठीक आहे डायव्हर्जन. लेन तर झालेली आहे, मधला फक्त छोटाच पॅच होता. आता आपण आलो तो खराब होता, म्हणजे रस्ता झालेला नाहीये. ती लेन झालेली आहे, डांबरी आहे, पण ऑपरेटेड नाहीये, का माहिती नाही. वेरळचा घाट गेल्यानंतर थोडासा मधला एक पॅच 1 किलोमीटरचा काहीतरी तो आहे. अच्छा अरे ते आपण इकडे गेलो ना, ते ब्रिज चालू केला नाही वाटतं या नवीन ब्रिज. हा नवीन ब्रिज वरून आलो आपण. काय गावाचं नाव तर या चांगलंच नाव आहे. हा ब्रिज चालू झालाय मित्रांनो. कारण मागच्या काही व्हिडिओ काय माहिती येते. हो ते तर आहे. तो काय ट्रक गेलो ना तिकडे, पण तू तिकडे काय गेलो आयशीच्या गोवाकडे. ते मागे राहिलं, ते पुढे गेलं. तेच ना, हे मागे राहिलं ते पुढे गेलं. काही कळत नाही. आम्ही भुताटके असे भुताटकी आहे इकडे. भुताटके असे गाडी बघायला. त्या गावात काहीतरी चांगलंच नाव आहे रे. ती लेन म्हणजे तो जुना रस्ता आहे, तो ऑपरेटेड होता मध्ये, पण आता हा रस्ता चालू केलाय. तो ब्रिज पण चालू झालाय. असं आहे. इथून ब्रेक लावायला घेतले त्यांनी. डांबरी पॅच आहे. त्या डायव्हर्जन टाकला ना परत. तो सरळच गेलो. एवढा डायव्हर्जन नाही दिसला, एवढा मोठा लावलेला आहे का. डांबरी होतो ना ते ब्रिज. तो पर्टिक्युलर पॅच गेल्यानंतर इथे एक काम चालू आहे बहुतेक. ते समोर ना ते संरक्षण भिंत दिसतंय ना खालची, तर हे वळण माझ्या हिशोबाने राहणार नाही. इथे समोर दिसतंय ना, हे इथूनच बहुतेक गाडी जाईल आणि हे वळण पूर्ण टोटली स्किप होईल वाटतंय मला. हा थोडा काय जास्त पॅच नाहीये, 500 मीटरचा वगैरे असेल. 500 मीटरचा असेल. आणि हा इथून बहुतेक इकडे इथून सरळ जाईल. परत दुहेरी वाहतूक चालू, आवन जावन चालू या रोडवर. थकलेलो यो पण थकलेलो. कशा एकामेकाक ओव्हरटेक करतात. जॉईंट पण बरे आहेत एकदम. असे काही ठिकाणी जे असतात ना एकदम खाली वगैरे असे जॉईंट असतात, तसा नाहीये. प्लेन आहे रस्ता, प्लेन आहे. जे जॉईंट केले ते प्लेन व्यवस्थित केले जॉईंट, डांबरी आणि सिमेंटच्या रोडचे. कडूगाव लेफ्टला गेलं, कडूगाव. हे आहे लांजाच्या नंतरचं असुर्डे. असुर्डेला पोहोचलोय. मस्त रस्ता आहे. हे बघा, सिमेंटवर ना डांबरीवरती आली गाडी. तो जॉईंट जसं तुम्हाला बोललो ना, तो मस्त आहे, खराब नाहीये. मेडिकल मधलं काम झालं, पुढे जातोय. ब्रिज झाल्यानंतर पण रस्ता व्यवस्थित दिसतोय. सर्व्हिस रोड पण बरा आहे पालीचा. परत दुहेरी दोन्ही लेन चालू आहेत. पण आपण इकडनं चाललो आतमध्ये शॉर्टकट हातखांबा स्किप करण्यासाठी. डायरेक्ट बाव नदीला बाहेर पडू असं आहे. छोटा रोड आहे, पण किलोमीटर पण वाचतात. आणि पुढे जो हातखांब्याच्या पुढचा जो रस्ता खराब आहे तो पण स्किप होतो आपल्याकडनं ह्या रस्त्याने. तो राईट मारल्यानंतर परत लेफ्ट मारायचा. इथे 4 रस्ते येतात. राईट गेला परत पालीला जॉईंट होतो.
आणि हा लेफ्ट मारला की आपण चाललो बाव नदीच्या साईडला. 9 किलोमीटर आहे का रे हा रस्ता, की 9 की 10 किलोमीटर आहे? 9 किलोमीटर आहे हा रस्ता, पण बरा आहे, मस्त आहे रस्ता. छोटा घाट आहे या रस्त्यावरती जाताना, पण रस्ता चांगला असल्यामुळे काय वाटत नाही. इथून तिथे लिहिले बघा बाव नदी 8 किलोमीटर. इकडे यार रेवो निघालो, सगळं वाहून गेलो तिकडचं, बाजूची माती सगळी यार. ना खालची माती व किती खाली कमी झाली ती रस्त्याच्या बाजूची. मजबूत पाऊस पडलो वाटतंय. रस्ता घ्यायला काहीच हरकत नाही आहे, कारण ते किलोमीटर पण वाचतात आणि रस्ता पण चांगला आहे, छोटा आहे, ठीक आहे. बस वगैरे पण चालू असतीलच या रस्त्याने, नाही असं नाही. रस्ता चांगला आहे, ट्राय करा, किलोमीटर पण वाचवा, रस्ता पण चांगला आहे. डोंगरात तिकडनं तुम्हाला कितपत दिसेल माहिती नाही, पण तो आहे मुंबई गोवा हायवे. दिसतो इकडे दिसतो. समोर पण आहे तिकडे, निवळीच्या तिकडे जवळपासचा असेल तो, निवळी घाटाच्या इकडे वेळवंड गाव आला, वेळवंड गाव, आणि टाकी बिकी आहे इथे. दिशा फलक पण लिहिलेले आहे, तिथे लिहिले आहे बाव नदीला जायला हा राईट आहे. म्हणजे चुकायचा पण काही प्रश्न येणार नाही तुम्हाला. आणि या इथून आता तर बऱ्यापैकी मोठा रस्ता आहे ना, पठारवाडी लिहिलेलं आहे. इकडे पण दिशा फलक लिहिलेले आहे, बघा, संगमेश्वर, मुंबईकडे जाणार रस्ता. इकडे हा लेफ्ट घ्यायला लागेल, मुंबई खेड. ठीक आहे, व्यवस्थित बनवून ठेवलंय त्यांनी, म्हणजे तुम्ही चुकणार नाहीत. पुढे या पर्टिक्युलर पॅच मध्ये हा रोड जरा निमुळत आहे, आणि इथून बाव नदी राहिली आहे 2 किलोमीटर फक्त. एंडिंगला जरा रस्ता खराब आहे, थोडासा आहे, एवढा काय लय मोठा असा खराब रस्ता पॅच नाही आहे, थोडासा आहे एंडिंगला. मस्त युटर्न आहे छोटासा. शॉर्टकट आहे एंडला, शेवटचं ते 1-2 किलोमीटर आहे ना, तो थोडा नॅरो पण आहे, आणि टर्न घाट वगैरे पण बरेच आहे त्याचे. घाट वगैरे रस्ता आहे, वळणाचा रस्ता आहे टोटल. इथे परत एक वळणाचा, बाकी त्याच्या अगोदर मस्त आहे, 2 किलोमीटरच्या अगोदर मस्त आहे रस्ता. समोर दिसतोय ना तो निवळीचा घाट, निवळी घाट दिसतोय ना इकडे तो. आणि आता आपण बाव नदीला, खाली बाव नदीच, पण आता आपण त्या मुंबई गोवा हायवेला जॉईंट होऊ. इथे आता आपण होतोय जॉईंट. लेफ्टला गेला हातखंब्याला रस्ता, आणि हा आता आपण, हा जुना रोड आहे ऍक्च्युली, आणि वरती चढून आता आपल्याला परत मुंबई गोवा हायवेला जॉईंट व्हायचं आहे. जुना रोड गेला, आणि हा वरना तो पूर्ण डोंगर खोदून हा नवीन रस्ता बनवलेला आहे. आपण बाव नदीला, हे पण ब्रिजचं व्यवस्थित काम चालू आहे तसं बघायला गेलं तर. तिथे लेवलिंग वगैरे केलंय ब्रिजचं,
मला वाटतं आणखी थोडं खाली बसवतील आणि मग ब्रिज चालू व्हायला काय हरकत नाही. इकडनं तिकडे जाणारा बायपास पण रेडी झालाय आणि त्या बायपास पासून त्या ब्रिजला होणार कनेक्शन फक्त बाकी राहिलेलं आहे. हे बघा, हे कनेक्शन बाकी आहे. बाकी ते पिलर वगैरे गर्डर वगैरे टाकून झालेला तर दिसतोय. हा राईटला गेला देवरुखला रस्ता, आपण आलो देवरुख फाट्याला. ब्रिज इथपर्यंत झालेलं आहे, परत याच्या पुढे कसं जॉईन करतात काय माहिती. बघा इकडे सगळं खोदम खाली चालू आहे ह्या डोंगराची. इथून ते आता खाली भराव वगैरे पण चालू आहे त्याचाच ब्रिजचा. महिन्याभरात तर नाही होणार, पण गणपतीपर्यंत जर काम चालू ठेवलंय आणि तर व्हायला पाहिजे माझ्या मते. काय इंजिनिअरचं डोकं लावलं काय माहिती, कारण ते एक जंक्शन पण आहे ना.